नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. OCMचा दुसरा टॉपिक व्यवस्थापनाची कार्ये. याच्यात आपण एकूण 6 व्यवस्थापनाच्या कार्यांचा अभ्यास केला. पहिलं नियोजन, दुसरं संघटन, तिसरं कर्मचारी व्यवस्थापन, चौथं निर्देशन, पाचवं समन्वय आणि 6वं नियंत्रण. याच सिक्वेन्सनं ही सगळी कार्य आहेत ती लक्षात ठेवायची आहेत. हे मी पाठीमागं पण सांगितले, कारण ऑब्जेक्टिव्हमध्ये आपल्याला त्याचं पहिलं कार्य आहे, त्यानंतर शेवटचं कार्य आहे, या स्वरूपामध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यासाठी हा क्रम आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवायचा. आणि ऑब्जेक्टिव्ह आपल्या दृष्टीनं फार महत्त्वाचे आहेत. 100 मार्काचा जो पेपर असतो म्हणजे त्यातला 80+20 आहे, तर याच्यात 40 मार्कही तुम्हाला ऑब्जेक्टिव्हच्या माध्यमातून मिळणार आहेत. म्हणजे आपण ॲप्लिकेशन बेस्ड जे 20 मार्क आपण कॉलेज इंटरनल एक्झाम घेत असतो, त्याच्यात 20 मार्काचं तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि 80 मार्काचा जो बोर्डाचा लेखी पेपर असतो त्याच्यामध्ये पण 20 मार्कही ऑब्जेक्टिव्हचे आहेत. म्हणजे 20+20 बघितले तर 40 मार्कही आपल्याला फक्त ऑब्जेक्टिव्ह मार्क्स मिळवून देणारे ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन आहेत. त्यामुळं व्यवस्थित प्रत्येक टॉपिकचं ऑब्जेक्टिव्ह अगदी डोळ्यात तेल घालून सगळं तयार करून ठेवायचं. टॉपिक संपला की ते सगळे प्रश्न आहेत ते व्यवस्थित आपले तयारच झालेले असले पाहिजेत. आता आपण जो अभ्यास केला, 6 तत्व आहेत, त्याचा अर्थ बघितला, त्या प्रत्येक कार्याचं व्याख्या बघितली आणि प्रत्येक कार्याचं महत्त्व बघितलं. हे सगळ्या अभ्यासातलंच सारांश रूपानं इथं तुलनात्मक अभ्यास म्हणून घेतलेला आहे. तर हे तुलनात्मक अभ्यासाचा वापर आपण कशासाठी करायचा आहे, तर आपल्याला जे फरक स्पष्ट करा हा प्रश्न स्वाध्यायात आहे. आता ह्याच्यानंतर तुम्हाला स्वाध्याय सोडवायचा आहे, तर स्वाध्यायामध्ये फरक स्पष्ट करा हा प्रश्न आहे. त्यावेळेला ह्या 6 कार्यामधीलच कोणती तरी 2-2 कार्य त्यांनी घेतलेले आहेत आणि फरक आपल्याला स्पष्ट करायला सांगितलं आहे. तर त्या ठिकाणी याचा वापर आपल्याला करायचा आहे. तर आता ह्यातला पहिला अर्थाचा पॉईंट आहे, दुसरा उद्दिष्टाचा, तिसरा कार्यक्षेत्राचा. हे पॉईंट तुम्ही आहे असे उचलू शकताय फरक स्पष्ट करायसाठी. पण आता चौथा पॉईंट आहे आपल्याला इथं दिलेला घटक, हा पॉईंट दिला आहे बघा. आता ह्या पॉईंटच्या बाबतीत बघा कसं आहे. आता नियोजन आणि संघटन म्हणजे ह्या पहिल्या दोन्हीमधला त्यांनी आपल्याला डिफरन्स सांगायला सांगितलं आहे, फरक स्पष्ट करायला सांगितलं आहे. मग नियोजनाच्या अंतर्गत कोणकोणते घटक येतात ते सांगितलं आहे बघा इथं. अंतर्गत आणि बाहेरील घटक येतात. संघटनमध्ये पण अंतर्गत तसेच बाहेरील घटक येतात. मग इथं जर नियोजन आणि संघटन याच्यामधला फरक आपल्याला विचारला आहे, मग आपण फरक लिहिला की नियोजनात अंतर्गत आणि बाह्य घटक येतात आणि संघटनमध्ये पण अंतर्गत आणि बाह्य घटक येतात. असं जर लिहिलं तर तो आपला फरक होत नाही, कळतंय का. त्यामुळं हा चौथा पॉईंट फरकाचा घेत असताना व्यवस्थित काळजीपूर्वक त्यात काय माहिती दिली ही वाचा. फक्त कारकुनकीचं काम करू नका. त्यामुळं तो खरोखर फरक होतोय का हे बघून मगच तो फरक त्या ठिकाणी लिहा. आता संघटन आणि कर्मचारी व्यवस्थापन असा फरक विचारलेला आहे. तर याच्यात आता घटक जर पॉईंट घेतला तर अंतर्गत आणि बाहेरील. तर कर्मचारी व्यवस्थापन हे बहुतेक करून कुठं सांगितलं आहे, अंतर्गत घटकांशी संबंधित आहे. अंतर्गत घटक म्हणजेच काय, संघटनेत असणारे घटक. आणि इथं संघटनेमध्ये अंतर्गत आणि बाहेरील असं आहे. मग इथं हा घटक हा पॉईंट फरकाचा येऊ शकतोय, ते का. त्यामुळं कोणत्या ह्याच्यामध्ये तो पॉईंट घ्यायचा, कुठं घ्यायचा नाही हे त्या ठिकाणी काळजीपूर्वक बघून घ्या. निर्देशनामध्ये पण बघा अंतर्गत घटकाशी संबंधित म्हटले. त्यानंतर समन्वयामध्ये पण अंतर्गत घटकाशी म्हटले आणि नियंत्रणामध्ये अंतर्गत तसेच बाह्य घटक म्हटलेला आहे. त्यामुळं घटक हा पॉईंट फरकासाठी घेताना व्यवस्थित विचार करून मगच त्या घटक या पॉईंटचं त्या ठिकाणी फरकामध्ये समावेश करा. त्या पद्धतीनं खाली पुढे एक 6वा पॉईंट दिसतोय बघा, साधने. आता साधनामध्ये आता फॉर एक्झाम्पल इथं कर्मचारी व्यवस्थापनमध्ये बघा, साधने मानवी श्रमांशी निगडीत आहे. कर्मचारी व्यवस्थापन ही एक अशी प्रक्रिया आहे की जी मानवी श्रमाशी निगडीत आहे. आणि समन्वय हे पण काय तर मानवी श्रमाशी संबंधित आहे. मग जर तुम्हाला कर्मचारी व्यवस्थापन आणि समन्वय ह्या दोन्हीमधला फरक विचारला, मग साधने हा पण तुम्ही जर लिहायला घेतला
तर दोन्हीकडे इन्फॉर्मेशन काय येणार आहे? कर्मचारी व्यवस्थापन हे मानवी श्रमाशी संबंधित आहे आणि समन्वय हे सुद्धा मानवी श्रमाशी संबंधित आहे. म्हणजे हा फरक झाला का? तर नाही, दोन्हीमध्ये सेम इन्फॉर्मेशन येते. त्यामुळे ह्या पॉईंटचा साधने हा पॉईंट पण लिहिताना काय करायचं तर तिथं व्यवस्थित काळजीपूर्वक बघून त्यातला तो खरोखर फरक होतोय का हे बघून त्या ठिकाणी तुम्ही फरक स्पष्ट करा हा प्रश्न लिहायचा आहे. आता कोणकोणते प्रश्न आपण सॉल्व करायचे आहेत स्वाध्यायमधले हे मी सांगते. त्यानुसार वहीमध्ये स्वाध्याय सोडवायचा आहे. कंपल्सरी प्रत्येकानं चेक केला जाणार आहे. आता प्रश्न बघा, मी टिक मार्क करून देते. ते प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत आणि काही प्रश्न रिपीट होत आहेत. मी पहिल्या प्रकरणात पण सांगितलं होतं मला ते सगळं लिहू नका, तर मी जे सांगते तेवढे प्रश्न त्या ठिकाणी लिहायचे आहेत. आता इथं बघा, पहिला आपला योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. त्यानंतर जोड्या जुळवा हा प्रश्न पण आपण सॉल्व करणार. अ आणि ब हे दोन्ही सॉल्व करायचे आहेत. त्यानंतर तिसरा प्रश्न, खालील विधानासाठी शब्द, शब्दसमूह किंवा संज्ञा सुचवा हा प्रश्न सोडवताना वाक्य आधी विधान लिहायचं आणि मग त्याचं ॲन्सर लिहायचं. डायरेक्ट ते एक शब्दाचा ॲन्सर लिहायचं नाही. त्याच पद्धतीनं खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा. या इथं सुद्धा प्रश्न सोडवताना आधी प्रश्न लिहायचा. तर फॉर एक्झाम्पल पहिला दिला आहे, व्यवस्थापनाचे प्रत्येक कार्य नियोजनावर आधारित नसते. म्हणजे व्यवस्थापनाचं कार्य आहे ते नियोजनावर आधारित नसतं असं म्हटलेलं आहे. मग हे वाक्य चूक आहे का बरोबर आहे हे लिहायचं आहे. तर हे पहिल्यांदा वाक्य लिहायचं, मग नेक्स्ट लाईनला त्याचं उत्तर म्हणून आपण ते वाक्य चूक आहे का बरोबर आहे ते त्या ठिकाणी मेन्शन करायचं. त्यानंतर गटात न बसणारा शब्द ओळखा हे पण सोडवायचं आहे. खालील विधाने पूर्ण करा, रिकाम्या जागा आहेत हा पण प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. त्यानंतर खालील कंसात दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे त्यातलं योग्य उत्तर निवडायचं. एका वाक्यात उत्तरे घ्यायला हे आपण सोडवायचा. त्यानंतर खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा हा पण प्रश्न सोडवायचा. योग्य क्रम लावा. बघा आता इथं बघा क्रम आहे का, नियंत्रण, संघटन, नियोजन. मग ह्याच्यात पहिल्यांदा कुठलं कार्य येतं, दुसऱ्या 2 नंबरला कुठलं येतं, 3 नंबरला कुठलं येतं हे त्या ठिकाणी याचा क्रम लावायचा आहे. इथं बघा योग्य क्रम लावा. मग आता पहिलाच जे 3चं दिलं आहे त्याच्यात आपलं नियोजन हे 1 नंबरला असतं. त्यासाठी त्या कार्यांचा सिक्वेन्स माहीत पाहिजे. संघटन हे आपलं 2 नंबरला येणार आणि नियंत्रण हे सगळ्यात शेवटी आहे. म्हणजे ह्याला येणार किती नंबर तर 3 येणार. आता राहिलेले याच्यात बघा कर्मचारी व्यवस्थापन येतं, त्यानंतर निर्देशन येतं, त्यानंतर समन्वय असा ह्याच्यामध्ये सिक्वेन्स आहे तो लावायचा आहे. हा प्रश्न आपण सोडवायचा आहे. त्यानंतर खालील संज्ञा स्पष्ट करा हा प्रश्न पण सोडवा. आता हा जो प्रश्न आहे, खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. मग आता इथं आपल्याला उदाहरण दिलेलं असतं त्यांनी आणि त्याच्या आधारे इथं खाली प्रश्न आहेत बघा. या संदर्भात खालील व्यक्तींकडून व्यवस्थापनाची कोणती कार्ये सादर केली जातात. आता ह्याचा तुम्ही विचार करा, पेन्सिलने ॲन्सर लिहून ठेवा. मग ते करेक्ट आहे रॉंग आहे मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगेन. त्यानंतर फरक स्पष्ट करा सोडवायचा आहे. त्यानंतर खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न तुम्ही सोडवू नका. खालील विधाने सकारण स्पष्ट करा हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. खालील प्रश्न सोडवा हा पण प्रश्न सोडवू नका. फक्त खाली 8वा प्रश्न दिला आहे बघा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा हा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व करायचा आहे. आता इथं रिपिटेशन होतं आहे बघा, त्यामुळे मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं. इथं पण नियोजनाचं महत्त्व आहे. त्यानंतर इथं पण ह्याच्यात पण नियोजनाचं महत्त्व आहे आणि इथं पण नियोजनाचं महत्त्व आहे. त्यामुळे इथं आपण हा जेव्हा प्रश्न सोडवायला घेतो तेव्हा तो ब्रॉड क्वेश्चन आहे, मोठा प्रश्न आहे. त्यामुळे हे वरचे 2 प्रश्न ॲटोमॅटिक त्याच्यामध्ये कवर होत आहेत. म्हणून काय सांगितले तुम्हाला, हा प्रश्न क्रमांक 8 सोडवा. त्याच्या आधीचा प्रश्न क्रमांक 5 आहे आणि प्रश्न क्रमांक 7 हे दोन्ही सोडवण्याची गरज नाही, तेच येते. आणि इथं पण संघटनेचं महत्त्व सांगणारे कोणतेही 5 मुद्दे सांगितलेत. इथं सांगितले संघटनेचं महत्त्व स्पष्ट करा आणि इथं संघटनेचं महत्त्व स्पष्ट करा.
म्हणजे काय आहेत, पुन्हा तेच रिपिटेशन. बघा प्रत्येक ठिकाणी तेच आहे. कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व सांगणारं 5 मुद्दे, निर्देशनाचं महत्त्वाचं 5 आणि समन्वयाचे 5. कर्मचारीचं महत्त्व, निर्देशनाचं महत्त्व, समन्वयाचं महत्त्व आणि नियंत्रण. आणि खाली पुन्हा सेम आहे. संघटनेचं महत्त्व, कर्मचारी व्यवस्थापनाचं महत्त्व, निर्देशनाचं व्याख्याने महत्त्व, समन्वयाचे महत्त्व आणि नियंत्रणाचे महत्त्व. म्हणजे तेच पॉईंट पुन्हा पुन्हा रिपीट झालेले आहेत. त्यासाठी आपण प्रश्न क्रमांक 8 सविस्तर सोडवायचा. मोठा प्रश्न आहे असं गृहीत धरून सगळे पॉईंट त्या ठिकाणी कव्हर करा. विश्लेषण तुमच्या ह्याच्यातून लिहिलं तरी चालू शकेल, तुमच्या मनानुसार आलं तरी त्या ठिकाणी चालू शकेल. आणि हे सगळं वहीमध्ये सॉल्व करायचं आहे. अजून एकदा सांगते, ऑब्जेक्टिव्हवरती भर द्या. लेसन संपला की त्याच्या खालचे जे ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न आहेत ते परफेक्ट करूनच ठेवायचे. आता पहिला धडा संपला आहे, हा दुसरा पण धडा आपला संपलेला आहे, तर दोन्ही धड्याचे ऑब्जेक्टिव्ह आपल्याला आलीच पाहिजेत. तर मग आपलं काय होतं आहे, पुढचा जो मग 60 मार्काचा जो पार्ट असतो तो आपण त्या ठिकाणी आपला बोजा म्हणजे तिकडं आपण कॉन्सन्ट्रेट करू शकतो. आणि सगळी जर एकदम आपण ऑब्जेक्टिव्ह करू म्हटलं वर्षाच्या शेवटी तर ते आपल्या दृष्टीनं चांगलं नाही. त्याच्यामध्ये चुका होण्याची शक्यता किंवा विसरण्याची शक्यता जास्त असते. त्यासाठी ज्या त्या वेळेला काय करायचं, आपण लेसन संपला की ऑब्जेक्टिव्ह आहे ते पूर्णपणे बाय हार्ट करा, लिहून काढा. जी आपल्या अभ्यासाची मेथड असेल ती अवलंबा, पण त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह ही आपले परफेक्ट झालेच पाहिजेत. ऑब्जेक्टिव्हला 100पैकी किती मार्क्स आहेत, तर आपले 40 मार्क्स आहेत. त्यामुळे त्याच्यावरती चांगला भर द्या. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करू. धन्यवाद.